पुढची बातमी पाहूयात। राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारीचा अर्ज त्यांनी भरलेला आहे। भुजबळ, तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवारांची सुद्धा उपस्थिती होती। मंत्री आशिष शेलार, भरत गोगावलेंनी सुद्धा हजेरी लावलेली आहे। अर्ज भरण्यापूर्वी राजेंद्र जैन यांनी भुजबळांना वाकून नमस्कार सुद्धा केला। राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीने धक्कातंत्र वापरत राजेंद्र जैन यांना संधी दिली आहे। राजेंद्र जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती आहे। एकंदरीतच आपण ही दोन दृश्य पाहतो। राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारीचा अर्ज त्यांनी आज दाखल केलेला आहे। तत्पूर्वी जेव्हा ते विधान भवनात आले तेव्हा त्यांनी छगन भुजबळांच्या ते पाया पडले आणि त्यानंतर त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे। दरम्यान राजेंद्र जैन यांच्या एका कारकिर्दीवरती आपण जरा एक नजर टाकूयात। राष्ट्रवादीचे विदर्भातले प्रमुख नेते अशी त्यांची ओळख आहे। प्रफुल्ल पटेल यांचे ते विश्वासू शिलेदार मानले जातात। प्रफुल्ल पटेलांचे स्वीय सहाय्यक म्हणून कारकिर्दीची सुरुवात त्यांची झाली। पटेलांसोबत काम करताना राष्ट्रवादीमध्ये प्रभाव वाढला। भंडारा गोंदिया विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे माजी आमदार त्यांची अशी ओळख आहे। 2016 मध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या परिणय फुकेंविरोधात पराभव त्यांना स्वीकारावा लागला। सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवरती राज्यसभेवरती त्यांची वर्णी लागली।